बातमी इलेक्ट्रिक शेगडी संदर्भातली आहे। इलेक्ट्रिक शेगडी आणि इंडक्शनची मागणी वाढलेली आहे। नागपुरात दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे। इलेक्ट्रिक शेगडीच्या किमतीत 15 ते 20% वाढ झाली आहे। मागणी वाढल्यानं काही ठिकाणी इंडक्शनचा तुटवडाही भासतोय। या संदर्भातील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। सिलेंडरची वाढणारी टंचाईमुळे जे आहेत नागपुरात आहे इलेक्ट्रिक शेगडीकडे जे आहे नागरिकांचा कहल वाढलेला आहे। सध्याच्या घडीला मी जे आहे ते एका दुकानामध्ये आपण बघू शकता की या ठिकाणी जे आहे ते इलेक्ट्रिक शेगडी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागरिक येण्याची सुरुवात झालेली आहे। मागील 5 दिवसापासून या दुकानात जे आहे ते इलेक्ट्रिक शेगडीची जे डिमांड आहे ते वाढलेली आहे आणि संपूर्ण संदर्भात आपल्या बोलण्यासाठी या दुकानातले कर्मचारी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। काय सांगाल ज्या पद्धतीनं इलेक्ट्रिक शेगडीची डिमांड वाढलेली आहे, काय संपूर्ण किती विक्री झाली आहे? सर कसं आहे, आता सिलेंडरचा तुटवडा आहे आणि भावसुद्धा वाढलेले आहे। त्यामुळे लोकांचा जो कल आहे तो इंडक्शनकडे गेलेला आहे। तुम्ही जनरली जर बघितलं तर उन्हाळ्यात इंडक्शन विकलं जात नाही, फक्त थंडीच्या दिवसांमध्ये विकला जातो। परंतु भाव वाढल्यामुळे आणि गॅसची कमतरता असल्यामुळे लोक आता इंडक्शन घ्यायला लागलेले आहेत। मागच्या 4 दिवसापासून जवळपास 60 ते 70 पीस आम्ही इंडक्शन विकलेली आहेत। मार्केटमध्ये त्याचा आता तुटवडा होत आहे। माझ्याकडे अजून स्टॉक भरपूर आहे। तुम्ही बघू शकता तुमच्यासमोरच जवळपास 10 कस्टमर झाले सर इंडक्शनचे, है ना। तर माझ्याकडे सध्या स्टॉक आहे इंडक्शनचा। किती पर्सेंटनी हे संपूर्ण इंडक्शन वाढू शकते जर तुटवडा कमी? 10 ते 15% त्याची रेट वाढण्याची शक्यता आहे सर, ते पण येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। डोकेदुखी, सांधे धरणं, लचक आणि सर्दी यावर एकच उपाय, हेड्रोझाबाम। आता मोकळा श्वास घ्या आणि जपा आरोग्याला। वल्लभ विजय आणि सन्स 1924 पासून।